नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 10th मॅथेमॅटिक्स पार्ट 1 चं 5th नंबरचं चॅप्टर प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी या चॅप्टरची आज रिव्हिजन होणार आहे. या अगोदर आपण पहिल्या 4 चॅप्टर्स वरती चर्चा केलेली आहे. या अगोदरच्या पहिल्या 4 चॅप्टर्स वर जर का तुम्ही व्हिडिओ बघितला नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर आता आपण जाऊयात प्रोबॅबिलिटी या चॅप्टरकडे पटकन. जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ खूप चांगले आहे आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही व्हिडिओ बघता येईल. तर जाऊयात पटकन पुढे. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी प्रकरणाचा जर विचार केला तर प्रोबॅबिलिटी हे चॅप्टर जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला या चॅप्टरवर 8 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. 8 मार्क्सचे क्वेश्चन. आता प्रोबॅबिलिटी याचा अर्थ काय? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. आपण शक्यता म्हणतो. प्रोबॅबिलिटी म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा भारत आणि पाकिस्तानची मॅच चालू आहे तर कोण जिंकणार? तर भारत किंवा पाकिस्तान दोघांपैकी कोणतरी जिंकेल. किंवा भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमची मॅच चालू आहे, इंडिया आणि न्यूझीलंड. तर दोघांमध्ये कोण जिंकेल? इंडिया किंवा न्यूझीलंड दोघांपैकीच काहीतरी जिंकणार आहे ना. तर ह्या ज्या शक्यता आहे किंवा बाबा एखादा माणूस म्हणतो आज पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे, आज भारत मॅच जिंकण्याची शक्यता जास्त आहे, आज पाहुणे येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपण बऱ्याचदा शक्यता वर्तवत राहतो. तर याच्या संदर्भातच आज आपल्याला चर्चा करायची आहे की प्रोबॅबिलिटी कशी काढली जाते आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. आणि त्याचबरोबर असे कुठले प्रश्न आहे प्रोबॅबिलिटी मधले की जे जास्तीत जास्त वेळा बोर्डाच्या परीक्षेला येतात आणि जे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे, अशा मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करू. तर प्रोबॅबिलिटी या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय? समजा जर का मी एखादा कॉइन टॉस केला तर तो टॉस केल्यानंतर तो खाली पडणार आहे. तो कॉइन टॉस केल्यानंतर खाली पडल्यानंतर ज्या जास्तीत जास्त त्याच्या प्रोबॅबिलिटी आहेत, एक तर छापा पडेल किंवा काटा पडेल. या जास्तीत जास्त त्याच्या ज्या काही शक्यता असतात त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. म्हणजे कॉइन एकदा फेकला तर एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल. तर तो झाला सॅम्पल स्पेस. तर आपल्याला सगळे सॅम्पल स्पेस सुरुवातीला नीट समजून घेतले पाहिजे. एक कॉइन टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस मिळेल? 2 कॉइन टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस मिळेल? 3 कॉइन टॉस केल्यावर काय सॅम्पल स्पेस मिळेल? की बाबा 1 डाइस टॉस थ्रो केल्यावरती काय सॅम्पल स्पेस मिळेल? 2 डाइस थ्रो केल्यावरती काय सॅम्पल स्पेस मिळेल? हे सगळे सॅम्पल स्पेस इथं तुमच्याकडे आहेत. बघा इथं दिलाय की 1 कॉइन जर टॉस केला तर HT मिळणार. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2. 2 कॉइन जर तुम्ही टॉस केले तर HH, HT, TH, TT असं आपल्याला मिळणार आहे. आणि जर 3 कॉइन टॉस केले तर आपल्याला काय मिळणार आहे बाबा? या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट या 2 कॉइन्सचा जर विचार केला तर इथे नंबर ऑफ एस 4 असणार आहे. आणि जर 3 कॉइन टॉस केले तर आपल्याला काय मिळतं बघा? एक तर HHH, HHT, HTH आणि THH. त्याचबरोबर TTT, THT, HTT, THT किंवा असं लिहा TTH, THT आणि HTT. आता हे कसं लक्षात ठेवायचं? 3 कॉइन टॉस केलेलं लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बाबा हे कसं लक्षात ठेवायचं. तर हे लक्षात ठेवण्याची ट्रिक लक्षात घ्या. पहिला HHS लिहा, ट्रिपल H. आता एचच्या घरामध्ये शेवटी टी, मध्ये टी आणि पहिला टी. बघा, लास्टला टी, मिडलला टी, फर्स्टला टी, संपला विषय. त्याच्यानंतर टीटीटीच्या घरामध्ये लास्टला टी, एच, लास्टला एच, मिडलला एच आणि फर्स्टला एच, सुरुवातीला एच. तर एकदम सोपं आहे. एच एच एच, शेवटी टी, मध्ये टी, पहिला टी. त्याच्यानंतर टीटीटी, शेवटी टी, मध्ये शेवटी एच, मध्ये एच, पहिला एच. अशा प्रकारे नंबर ऑफ एच बरोबर 8 आपल्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर एक जर डाय थ्रो केला, डाय म्हणजे जो सापशिडीमध्ये जो आपल्याकडे ठोकळा असतो ना सापशिडीमध्ये, तो वर वर जर आपण फेकला तर आपल्याला काय मिळतं? एक तर 1 मिळतं, 2 मिळतं, 3 मिळतं, 4 मिळतं, 5 मिळतं, 6 मिळतं. या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी मिळेल. म्हणून एक डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ एस किती मिळणार आहे बाबा? 6 मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 असे आकडे. 2 डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला हा सॅम्पल स्पेस मिळेल, हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर एक कार्ड. A card is drawn from a pack bearing number 1 to 25. एक कार्ड जर तुम्ही जर काय उचललं एका पॅक मधून, ओके, कुठल्या तरी बॉक्स मध्ये आहे किंवा प्रत्येक कार्ड वरती नंबर लिहिलेले आहेत 1 to 25 पर्यंत, आणि एक कार्ड जर का तुम्ही उचललं तर तुम्हाला काय नंबर मिळेल? तर 1 पासून 25 पर्यंतचेच नंबर मिळेल. 1 to 25. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 पर्यंतचे आकडे. नंबर ऑफ एस 25. जर इथं 1 to 15 पर्यंत असते तर 1 to 15 पर्यंतचे आकडे. 1 to 20 पर्यंत असते तर 1 to 20 पर्यंतचे आकडे. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे, अ कार्ड ड्रॉ फ्रॉम वेल शेपर्ड पॅक ऑफ प्लेइंग कार्ड. आता जे काही प्लेइंग कार्ड आहेत तर त्या प्लेइंग कार्डचा एक विषय लक्षात घ्या. प्लेइंग कार्ड मध्ये एकदम 52 तुमच्याकडे कार्ड असतात
आता या 52 कार्ड मध्ये दोन प्रकारचे कार्ड आहेत. एक असतात रेड कार्ड असतात आपल्याला आणि एक असतात ब्लॅक कार्ड. ओके, तर एवढं लक्षात घ्यायचंय की रेड कार्ड 26 आणि ब्लॅक कार्ड 26. आता या रेड कार्ड मध्ये बाबा कुठले कुठले कार्ड येतात, तर रेड कार्ड मध्ये आपल्याला डायमंड येतात आणि हार्ट येतात. डायमंड आणि हार्ट काय येतात? डायमंड डायमंड आणि हार्ट कार्ड. डायमंड आणि हार्ट हे रेड कार्ड मध्ये येतात. डायमंड 13 आणि हार्ट 13. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आपण जर बघितलं तर ब्लॅक कार्ड मध्ये कुठले येतात, तर ब्लॅक कार्ड मध्ये क्लब आणि स्पेड कार्ड येणार. ओके, स्पेड स्पेड आणि क्लब स्पेड आणि क्लब कार्ड, स्पेड 13 आणि क्लब 13. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. या जर माहिती असेल तर तुम्हाला या चॅप्टरवरचे काही एक्झाम्पल समजून घ्यायला सोपे जातील. तर आता आपण या चॅप्टरवरचे सगळे एक्झाम्पल समजून घेऊयात. सुरुवातीला सॅम्पल स्पेस काढता आला पाहिजे, नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी. बघा, आता इथे मला एक पहिला क्वेश्चन आहे की फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन नंबर ऑफ एस. म्हणजे इथं फक्त सॅम्पल स्पेस लिहायचं. मित्रांनो, 1 कॉइन आणि 1 डाय. आता 1 कॉइन थ्रो केल्यावर आपल्याला माहिती आहे की बाबा 1 आणि 2 मिळतं टॉस केल्यावरती, आणि 1 डाय टॉस केला तर मला थ्रो केला तर मला काय मिळणार बघा. 1 कॉइन थ्रो केल्यावर एच आणि टी दोघांपैकी काहीतरी मिळेल टॉस केल्यावरती, आणि 1 डाय जर का मी थ्रो केला तर 1 2 3 4 5 6 यांच्यापैकी काहीतरी मिळेल, बरोबर की नाही? म्हणजे या दोन गोष्टी आहेत. मग आता एक डाय आणि एक कॉइन एकदाच टॉस केला जातोय, एक कॉइन टॉस केला जातो आणि त्याच वेळेला डाय थ्रो केला जातोय, तर मग काय मिळणार आहे? मग लक्षात घ्या. मग सॅम्पल स्पेस तयार करताना आपण काय करू, पहिला समजा जर का तुम्ही कॉइन टॉस केला तर एच मिळाला, आणि त्याच्यानंतर डाय टॉस केल्यावरती तुम्हाला एच सोबत 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतो, 3 मिळू शकतो, 4 मिळू शकतो, 5 मिळू शकतो, 6 मिळू शकतो. म्हणजे एचच्या जोडीला 1 मिळेल, किंवा एचच्या जोडीला 2 मिळेल, एचच्या जोडीला 3 मिळेल, एचच्या जोडीला 4 मिळेल, एचच्या जोडीला 5 मिळेल, एचच्या जोडीला 6 मिळेल. ओके, किंवा तुम्ही कॉइन टॉस केल्यानंतर पहिला टी मिळू शकतो, आणि टी सोबत तुम्हाला डाय मधला 1 मिळेल, टी सोबत 2 मिळेल, टी सोबत 3 मिळेल, टी सोबत 4 मिळेल, टी सोबत 5 मिळेल, आणि टी सोबत 6 मिळेल. ओके, लक्षात घ्यायचं. आता पुढे हा झाला सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ युनिट किती झाले सॅम्पल स्पेस मधले? नंबर ऑफ एस वरती 6 आहे, खाली 6 एकूण 12 झाले. झाला, एकदम सोपा विषय. आता हा प्रश्न बघा, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट 2 3 5. 2 3 आणि 5 या 3 नंबरचा यूज करून एक 2 डिजिट नंबर मी बनवलाय विदाउट रिपीटिंग म्हणजे जसं 2 आणि 3 घेऊन तुम्ही 23 बनवू शकताय, 32 बनवू शकताय, 22 बनवू शकताय आणि 33 पण बनवू शकताय. पण इथं विदाउट रिपीटिंग आहे, त्याच्यामुळे 22 आणि 33 हे नंबर मला चालणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. आता यांच्यापासून 2 डिजिट नंबर कसा बनेल त्याचा सॅम्पल स्पेस बघा काय येईल. पहिली गोष्ट 2 पासून सुरुवात करा, 2 च्या पुढे 3 लिहा 23 होईल, 2 च्या पुढे 5 लिहिले की 25 होईल. मग 23 झालं आणि 25 झालं. त्याच्यानंतर 3 ला घ्या सुरुवातीला, 3 च्या पुढे 2 लिहा आणि 3 च्या पुढे 5 लिहा. बघा, 3 च्या पुढे 2 लिहिलं आणि 3 च्या पुढे 5 लिहिलं. त्याच्यानंतर आपण 5 घ्या, 5 च्या पुढे 2 लिहा आणि 5 च्या पुढे 3 लिहा. झालं. मग आता मला सांगा इथं नंबर ऑफ एस बरोबर किती झालं? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 झालं. एकदम सोपं. आणि जर इथं विथ रिपीटिंग असतं, विदाउट रिपीटिंगच्या जागेवर विथ रिपीटिंग असतं, तर या ठिकाणी विथ रिपीटिंगच्या टायमाला आपण इथं 22 33 55 हे नंबर सुद्धा घेतले असते. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघा, आता इथे अ arrow is rotated and stops randomly on the disc. Find out which color it may stop. तर आता समजा हा एक arrow आहे, त्याला मी गोल फिरवला, पटकन असा गोल फिरायला. तो गोल फिरून 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 हळू 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 येऊन कुठंतरी थांबणार आहे. तर तो कुठल्या कलरवरती थांबेल? तर हा थांबताना येलो कलरवर थांबेल, किंवा ब्ल्यू कलरवर पण थांबू शकतो, ऑरेंज वर थांबू शकतो, रेड वर थांबू शकतो, पर्पल वर थांबू शकतो, किंवा ग्रीन वर. यांच्यापैकी कुठेतरी थांबू शकतो. तो व्हाईट वरती थांबू शकतो का? व्हाईट कलरवर थांबू शकतो का? नाही थांबू शकणार, कारण इथं व्हाईट कलर नाहीच आहे. ओके, किंवा तो इतर कुठला ब्ल्यू कलर आहे बाबा, ब्ल्यू वरती तो थांबू शकतो, किंवा ऑरेंज कलर वरती पण तो थांबू शकतो. ब्लॅक कलरवर थांबू शकतो का? नाही, कारण ब्लॅक कलर नाहीये. तर इथे जे कलर आहेत तेच तुम्हाला सॅम्पल स्पेस मध्ये लिहावं लागणार आहे. सगळे कलर लिहायचे बाबा. रेड कलर आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर ऑरेंज आहे. ओके, ऑरेंज कलर आहे, त्याच्यानंतर येल्लो कलर आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे ब्ल्यू कलर आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ग्रीन कलर आहे.
ग्रीन कलर नंतर पर्पल कलर आहे. झालं, एवढे सगळे कलर लिहिले. नंबर ऑफ एस किती झालं बाबा? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस 6 आहे. तर एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. या कलरच्या ऐवजी आकडे असतील 1 2 3 4 5 6 असे आकडे सुद्धा येऊ शकतात. ओके, पुढे पुढचा प्रश्न बघा. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, ऑलरेडी पुस्तकामधलाच आहे. इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5 च्या टेबल मधली डेट कुठं असणार आहे? 5 च्या टेबल मधली डेट असणार आहे बघा. आता 5 च्या टेबल मध्ये 5 येतात, 5 2 जा 10 आले, 5 3 जा 15 आले, 20 आले, 25 आले, 30 आले. हे सगळे जे काही नंबर्स आहेत, हे सगळे नंबर जे आहेत ते 5 च्या टेबल मधले आहेत. ओके, आता सगळे नंबर 5 च्या टेबल मधले आहेत. मग आता या ठिकाणी इथं आपण काय करू शकतो? 5 च्या टेबल मधले नंबर आहेत सगळे. मग आपल्याला प्रश्न काय आहे की इन द मंथ ऑफ मार्च 2019 याच्यामध्ये आपण काय करू? 2019 याच्यामध्ये आपल्याला काय करायचे की डेज लिहायचे की 5 च्या टेबल मध्ये येणारे डे. आता कुठले डे येतात बाबा? हे बघा, हा 5 च्या टेबल मधला 10 आहे, त्याचा डे झाला यस. बरोबर, कुठले कुठले डेज येतात बघा. एक तर संडे येऊ शकतो, मंडे हा पण 5 च्या टेबल मध्ये येतो एक, बरोबर ना? 5 च्या टेबल मधली डेट इथे येते. ट्यूजडे मध्ये सुद्धा 5 च्या टेबल मधली डेट येते. वेडनेसडे मध्ये सुद्धा 5 च्या टेबल मधली डेट येते. फ्रायडे मध्ये सुद्धा येते, थर्सडे मध्ये येत नाही आणि सॅटरडे मध्ये सुद्धा आपल्याकडे येते. हा तुमचा ट्यूजडे सोडून, थर्सडे सोडून बाकी सगळीकडे येते. मग आपण या ठिकाणी सॅम्पल स्पेस मध्ये तुम्ही लिहू शकताय की या ठिकाणी संडे आला किंवा मंडे आला, तर शॉर्टकट मध्ये लिहितो. ट्यूजडे आला, ओके, ट्यूजडे आला, त्याच्यानंतर आपल्याकडे वेडनेसडे आला, त्याच्यानंतर थर्सडे येत नाही, त्याच्यानंतर फ्रायडे आला, त्याच्यानंतर सॅटरडे आला. तर हे सगळे डे तुम्ही शॉर्ट फुल फॉर्म मध्ये लिहा. मग नंबर ऑफ एस इज इक्वल टू माझ्याकडे किती आला? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 आलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. आता आपण पुढे जाऊयात बघा. पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये काय आपल्याकडे बघा, हा प्रश्न इथे काय दिले? रोड सेफ्टी कमिटी. आता आपल्याकडे इथे एक रोड सेफ्टी कमिटी आहे ऑफ 2 फ्रॉम 2 बॉयज. बघा, दोघांची कमिटी बनवायची. किती जणांची बनवायची? दोघांची कमिटी बनवायची आपल्याला. त्याच्यामध्ये 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. 2 बॉयज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. आता हे 4 जण आहेत. या चौघांचं काम नाही, चौघांपैकी कुठल्या तरी दोघांना मला घ्यायचं या कमिटीमध्ये. मग कुठल्या दोघांना घेऊ? मग या दोघांना घेताना मी B1 G1 ला पण घेऊ शकतो, किंवा या दोघांना 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 घेऊ शकतो. माझ्याकडे सगळ्या प्रॉबॅबिलिटी आहेत. पण जेवढ्या प्रॉबॅबिलिटी आहेत त्या सगळ्या इथं लिहायच्यात आणि हा सॅम्पल स्पेस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. बघा, पहिली गोष्ट, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. कमिटी ऑफ 2 बॉयज. 2 बॉयजची जर मला कमिटी बनवायची झाली तर B1 B2 अशी बनेल. B1 आणि B2 अशी बनणार. कमिटी ऑफ 2 गर्ल्स. 2 गर्ल्सची मला बनवायची झाली तर G1 आणि G2 अशी बनेल. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एक मुलगा आणि एक मुलगीची जर कमिटी बनवायची झाली तर मला कशी बनेल? B1 G1, एक मुलगा एक मुलगी आहे, B1 G2 बनेल, किंवा B2 G1 आणि B2 G2 अशा 4 शक्यता आहे. तर त्याच्यातली B1 G1 आहे, मग B1 आणि G2 अशी बनेल, किंवा B2 आणि G1 बनेल, आणि B2 आणि G2 बनेल. त्या सगळ्या शक्यता आपण या ठिकाणी इथे लिहिल्या. बघा, B1 G1, B1 G2, ओके. त्याच्यानंतर B2 G1, B2 G2, B2 G1, B2 G2 या सगळ्या लिहिल्या. याच्यानंतर सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस मध्ये काय लिहिणार? 1 2 3 4 5 6 या सगळ्यांना लिहायचं. सॅम्पल स्पेस मध्ये तुम्ही सगळे लिहिणार. फक्त बाबा B1 B2, G1 G2, मग इकडे काय बाबा B1 G1, त्याच्यानंतर B1 G2, त्याच्यानंतर B2 G1 आणि त्याच्यानंतर B2 आणि G2 झालं. मग आता इथं नंबर ऑफ एस जर तुम्ही पाहिलं तर किती? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो. हा जर आला तर 2-3 मार्काला प्रश्न येऊ शकतो अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला. चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा. तर पुढच्या प्रश्नामध्ये इथं आपल्याकडे काय आहे की बघा, सॅम्पल स्पेस. बघा, आपल्याला इथं काय करायचं या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की राईट अ सॅम्पल स्पेस. म्हणजे इथं तुम्हाला आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. त्याचबरोबर अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. ऑल्सो राईट इव्हेंट ABC लिहायच्यात आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C लिहायच्यात. म्हणजे या सगळ्या याच्यामधून बघा, पहिली गोष्ट सॅम्पल स्पेस कशाचा? 1 डाय इज रोल. 1 डाय रोल केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय येईल ते लिहायचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहायचंय.
त्याच्यानंतर ह्या 3 इव्हेंट आहेत त्या लिहायच्यात आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी लिहायचं. एकदम सोपा प्रश्न बघा काय. पहिला पॉइंट काय बाबा, पहिला पॉइंट इथं सॅम्पल स्पेस काय येणार आहे, वन डायस इज रोल. एक डाय जर का रोल केला, वन डाय रोल केलाय, मग मला काय मिळणार, 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 पासून 6 पर्यंतचे आकडे. 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल, 6 मिळेल. वन डाय रो केला तर 1 पासून 6 पर्यंतचे आकडे मिळतील. मग इथं नंबर ऑफ एस किती झालं बाबा, 6 झाले. आता इथे ज्या काही इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. आता इव्हेंट कुठले आहेत बघा, इव्हेंट ए. इव्हेंट ए, इव्हेंट ए आपल्याकडे काय बाबा, इव्हेंट ए आहे इवन नंबर ऑन द अप्पर फेस. तर इवन नंबर, इवन नंबर, तर अप्पर फेस वरती आपल्याकडे इवन नंबर असणार आहे. ओके, इवन नंबर. आता या ठिकाणी इवन नंबर कुठली आहे बाबा, लक्षात घ्या. मग यातल्या इवन नंबर आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. इवन नंबर, आता इवन नंबर म्हणजे काय, ज्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करतो अशा नंबरला इवन नंबर म्हणतो. जे नंबर 2 च्या टेबल मधले असतात त्याला आपण इवन नंबर म्हणतो. मग आता इथे बघा 2 इवन नंबर आहे. बघा जे इवन नंबर आहे ते आपण या ठिकाणी लिहू 2 च्या टेबल मधले. 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. 2 4 आणि 6 बघा, इथे 2 आला, 4 आला, 6 आला, लिहिलं. आणि नंबर ऑफ ए इज इक्वल टू माझ्याकडे किती आले, 3 आले. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3 आलं. झालं. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघा, इवन नंबर नंतर पुढचा बघा, पुढची एक आपल्याकडे इव्हेंट आहे, इव्हेंट बी. इव्हेंट बी, दुसऱ्या इव्हेंटला आपण बी म्हणू. इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मग आता इथं ऑड नंबर, ऑड नंबर, ऑड नंबर ऑन अप्पर फेस. बघा आता अप्पर फेस वरती ऑड नंबर म्हणजे बी इज इक्वल टू काय, ऑड नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला 2 ने डिवाइड नाही करू शकत. मग कुठल्या नंबरला 2 ने आपण नाही डिवाइड करू शकत, बघा कोण राहिला, 1 3 आणि 5 यांना 2 ने डिवाइड नाही करू शकत. हे ऑड नंबर आहे. 1 3 आणि 5 ऑड नंबर आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3. नंबर ऑफ बी इज इक्वल टू, इथे 3 आला, इथे पण 3 आला नंबर ऑफ ए, आणि नंबर ऑफ बी सुद्धा आपल्याकडे 3 आला. आता तिसरी जी आपल्याकडे इव्हेंट आहे, इव्हेंट ए बी नंतर इव्हेंट सी. आता इव्हेंट सी काय बाबा, प्राईम नंबर. इव्हेंट सी मध्ये आपल्याला घ्यायचे प्राईम नंबर, प्राईम नंबर. ओके, प्राईम नंबर म्हणजे काय बाबा, असे नंबर की ज्या नंबरला कशाने डिवाइड करू शकत नाही आपण, एक तर 1 आणि ती स्वतः, याच नंबरने आपण त्याला डिवाइड करू शकतो त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. आता याच्यात प्राईम नंबर काय बाबा, 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे आणि 5 प्राईम नंबर आहे. याच्यामध्ये 1 त्याचबरोबर 4 आणि 6 हे प्राईम नंबर नाहीत. प्राईम नंबर काय बाबा, आपल्याकडे 2 3 आणि 5 हे 3 प्राईम नंबर आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू ऑल्सो 3. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो या प्रकारचा, की जिथे आपल्याला फक्त काय करायचं, इव्हेंट लिहायच्यात. पण त्या इव्हेंट लिहिण्याच्या अगोदर आपल्याला सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. आणि या सॅम्पल स्पेस नंतर ज्या इव्हेंट लिहितो त्या इव्हेंट आपल्याला याच्यातल्याच लिहायच्यात, याच्यातून बघूनच इव्हेंट लिहायचे असतात, त्या व्यतिरिक्त नाही. ओके, पुढे बघा, पुढचा एक प्रश्न. या प्रश्नामध्ये पण आपल्याला तसंच करायचंय, सेम प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच इव्हेंट आपल्याला या ठिकाणी लिहायच्यात. इव्हेंट ए बी सी सेम आहे. तर याच्यामध्ये मी सॅम्पल स्पेस ऑलरेडी लिहून ठेवलाय, म्हणजे जागा जास्त नको वाया जायला. बघा, 2 डायज आर रोल सायमल्टेनियसली. इव्हेंट ए, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. त्याच्यानंतर सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. त्याच्यानंतर सम ऑफ डिजिट ऑन बोथ द अप्पर फेस. बघा, सम ऑफ डिजिट ऑन बोथ द अप्पर फेस सेम 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 द सेम डिजिट, म्हणजे दोन्हीकडे सेम डिजिट आला पाहिजे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी सॅम्पल स्पेस, जर आपण 2 डाय जर का थ्रो केले तर सॅम्पल स्पेस काय मिळतो बघा, इतका सगळा मिळतो. तो कसा बघा, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. हे लक्षात कसं ठेवायचं एवढे 36 नंबर. तर पहिला 1 लिहायचा, मग 1 च्या पुढे 1 2 3 4 5 6. मग नंतर पहिला 2 लिहायचा, 2 च्या पुढे 1 2 3 4 5 6. नंतर सगळीकडे 3 पहिला आहे, 3 च्या पुढे 1 2 3 4 5 6. मग 4 च्या पुढे 1 2 3 4 5 6. मग 5 च्या पुढे 1 2 3 4 5 6. मग 6 च्या पुढे 1 2 3 4 5 6 आणि असे होतात 36. आता या 36 मध्ये पहिली इव्हेंट, इव्हेंट ए. बघा सगळ्या इव्हेंट आपण लिहून घेऊ. त्याच्यातली इव्हेंट ए, इव्हेंट ए, इव्हेंट ए मला काय दिलेले आहे की द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. सम काय बाबा, सम आपल्याला दिले, सम इज मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6 म्हणजे सम काय पाहिजे, 6 च्या टेबल मधली पाहिजे.
आता 6च्या टेबल मधले नंबर कुठले? 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, नंतर आला 24. आता इथं 24 आणि 18 सम येऊ शकत नाही. सगळ्यात मोठी सम 6 + 6 12 आहे. म्हणजे इथं सम 6 किंवा 12 आली पाहिजे. 6च्या टेबल मधली म्हणजे 6 किंवा 12. बघा 1 + 5 6, 2 + 4 6, 3 + 3 6, 4 + 2 6, 5 + 1 6 आणि 6 + 6 12 एवढीच येते. एवढेच नंबर येतील. बाकी कोणाचीच सम 6 किंवा 12 येणार नाही. मग या सगळ्या नंबरला आपण लिहून घेऊ. बघा पहिला काय बघा 1 5, त्याच्यानंतर 2 4, त्याच्यानंतर 3 3, त्याच्यानंतर 4 2, त्याच्यानंतर 5 1 आणि नंतर आला 6 6. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू माझ्याकडे किती आले? 6 आले. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. आता इव्हेंट बी. इव्हेंट बी याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची? या सगळ्यांची आपण प्रोबॅबिलिटीचे पण एक क्वेश्चन बघणार आहोत, त्याच्यामुळे काय काळजी करायची नाही. इव्हेंट बी काय आहे बाबा? सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. सम इज मिनिमम 10. मी शॉर्टकट मध्ये लिखतो मिनिमम 10. आता मला सम किती पाहिजे बाबा? मिनिमम 10 सम पाहिजे. मिनिमम 10 चा अर्थ काय बाबा? सम मिनिमम 10 पाहिजे. 10 तरी पाहिजे, 10च्या खाली नकोय. मिनिमम 10 म्हणजे 10च्या खाली सम नकोय. म्हणजे 10 पाहिजे, 11 पाहिजे, 12 पाहिजे, 13 चालेल, 14 चालेल, पण 13 आणि 14 मिळणार नाही. 12 पर्यंतच मिळेल. सम 10, 11 आणि 12 पाहिजे. कोणाची सम 10, 11 आणि 12 आहे बघा. 3 + 6 9 चालणार नाही. 6 + 4 10 आहे. 5 + 5 10 आहे. 5 + 6 11 चालेल. 10 आहे. इथं 11 येईल आणि इथं 12 सम येईल. म्हणजे या 6 जणांची सम जी आहे ती 10 किंवा 10 पेक्षा कमी आहे. 10 किंवा 10 पेक्षा जास्त आहे. ओके. तर आता बघा या सगळ्यांना लिहा 4 6. ओके. त्याच्यानंतर 5 5, 5 6, त्याच्यानंतर आपल्याकडे 6 4, 6 5 आणि 6 6 झालं. तर इथे मला सांगा नंबर ऑफ बी किती झाला आपल्याकडं? नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर आपल्याकडे इव्हेंट सी. इव्हेंट सी म्हणजे काय बाबा? इव्हेंट सी चा जर आपण विचार केला तर यामध्ये इव्हेंट सी काय? द सेम डिजिट ऑन द अप्पर फेस. दोन्ही फेसवरती डिजिट सेम पाहिजे. 1 1 बघा दोन्ही फेसवरती डिजिट सेम. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 सेम पाहिजे. ओके. मग इथं सेम येते. बाकी कुठंच सेम येत नाही बघा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. मग हे सगळं लिहून टाका. 1 1 बघा. इथं वाटलंच तर पहिले हे लिहा की द सेम डिजिट ऑन बोथ. द सेम डिजिट्स ऑन फेस बोथ फेसेस सेम डिजिट पाहिजे. सेम डिजिट म्हणजे बाबा सी इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6. विषय संपला. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. सगळीकडे नंबर ऑफ सी इज इक्वल टू 6 आलं. कधी कधी असाही प्रश्न विचारला जाईल की बाबा सम जी आहे ती दोन्हीकडे सेम आहे असं तर म्हणजे सॉरी सम जी आहे ती 5 पेक्षा मोठी आहे. सम जी आहे ती 12 पेक्षा मोठी आहे. इज ग्रेटर दॅन 12 असेल सम, असं सुद्धा येऊ शकतो. किंवा पहिला नंबर छोटा आणि दुसरा नंबर मोठा आहे, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा अशा प्रकारे प्रश्न होता. याच्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे. तर बघा हा पुढचा जो क्वेश्चन आहे, 3 कॉइन आर टॉस सायमल्टेनियसली. भाऊ 3 कॉइनला टॉस करायचे एका टायमाला. तर 3 कॉइनला टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय येईल ते तुम्हाला माहिती आहे. 3 कॉइन जर टॉस केले तर सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय येणार? एच 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 टी एच टी एच आणि टी एच टी. म्हणजे एच एचच्या घरामध्ये एचच्या घरामध्ये एच एच एचच्या घरामध्ये टी शेवटी, टी मध्ये टी पहिला, त्याच्यानंतर टी 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 लिहा आणि टी टीच्या घरामध्ये टी टी एच एच शेवटी, टी एच टी एच ला मध्ये घ्या आणि एच टी टी एच ला पहिला घ्या. बघा एच एचच्या घरात टी शेवटी, टी मध्ये टी पहिला, ट्रिक लक्षात ठेवायची. आणि टीटीटीच्या घरामध्ये एच शेवटी, एच मध्ये एच पहिला. आता नंबर ऑफ एस माझ्याकडे इथे किती झाले? नंबर ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 झाले. झालं. आता या ज्या काही इव्हेंट्स आहेत या इव्हेंटला आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. बघा या इव्हेंट मध्ये बघा पहिली इव्हेंट आपल्याकडे काय? इव्हेंट ए. त्या इव्हेंटला आपण म्हणू इव्हेंट ए. इव्हेंट ए माझ्याकडे आहे की टू गेट ऍटलिस्ट 2 हेड. ऍटलिस्ट काय सांगितलं? ऍटलिस्ट 2 हेड.
ऍटलिस्ट टू हेडचा अर्थ काय बाबा? ऍटलिस्ट टू हेड म्हणजे काय? ए मध्ये आपल्याला काय पाहिजे? म्हणजे ते म्हणतात, की ऍटलिस्ट म्हणजे बाबा कमीत कमी 2 तरी हेड पाहिजे बाबा, 2 च्या खाली नकोय. ऍटलिस्ट म्हणजे तेवढे तरी पाहिजे, त्याच्या खाली नकोय. उदाहरणार्थ मला मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचंय. समजा एखाद्या व्यक्तीला मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचंय आणि इथं काय म्हटलंय, की ऍटलिस्ट 2 हेड पाहिजे. म्हणजे मुंबईपासून पुण्यापर्यंत जायचंय आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी ट्रेननी जायचंय आणि ट्रेनचं तिकीट आहे समजा ₹100. तर तुमच्या खिशात ॲटलीस्ट ₹100 तरी पाहिजेत. ॲटलीस्ट ₹100 म्हणजे तुम्ही ₹100 असेल तर तुम्ही काय करू शकताय, पुण्याला जाऊ शकताय, मुंबईपासून पुण्याला. पण तुमच्याकडे जर का ₹90 असेल तर तुम्ही जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. ₹90 असेल तर प्रॉब्लेम होईल, तिकीट मिळणार नाही. ₹80 असेल तर तिकीट मिळणार नाही. 70 असेल तर तिकीट मिळणार नाही. 99 असेल तर तिकीट मिळणार नाही. म्हणजे 100च्या खाली पैसे जर तुमच्या खिशात असतील, तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. पण जर तुमच्याकडे 100च्या वरती ₹110 असेल, तर तुम्ही जाऊ शकता मुंबईवरून पुण्याला जाऊ शकताय. ₹100चा मी तिकीट काढला, ₹10 खिशात ठेवले किंवा ₹10चे काहीतरी वडापाव खाल्ला. समजा तुमच्याकडे ₹200 असले, तरी जाऊ शकताय. 500 असले तरी जाऊ शकताय. 1000 असले तरी जाऊ शकताय. लाखो करोडो पैशाच्या बॅगा घेऊन गेलात तरी चालेल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. पण 100 पेक्षा कमी जर पैसे असतील, तर चालणार नाही. म्हणजे त्याच्या खाली जायचं नाही, त्याच्या वरती पाहिजे तेवढे चालतील. म्हणजे इथं मला म्हटलंय, की आपल्याला सांगितलंय, की 2 हेड म्हणजे 2 तरी हेड पाहिजे, 2 च्या खाली नकोय. मग इथं बघा 1च चालणार नाही, 1 चालणार नाही, 1 चालणार नाही, 0 चालणार नाही. इथं 2 चालतील, इथं 2 इथं 2 इथं 3 पण चालतील. 2 च्या वरती सुद्धा चालतील. म्हटले, की 2 चालतील आणि 2 च्या वरती पण चालतील. म्हणजे H-H-H, H-H-T, H-T-H आणि T-H-H यांना आपण लिहिलं आणि नंबर ऑफ ए या ठिकाणी मी लिहिलं 1, 2, 3, 4 संपला विषय. त्याच्यानंतर इव्हेंट बी. इव्हेंट बी पुढची इव्हेंट लिहू. इव्हेंट बी बाबा माझ्याकडे काय आहे? इव्हेंट बी आहे टू गेट नो हेड. टू गेट नो हेड. भाऊ हेडच नकोय, डोक्याला तापच नकोय. मग बी मध्ये मला सांगा हेडच नाहीये असं कुठलं ठिकाण आहे की जिथं हेड नाहीये? बघा टी या ठिकाणी अजिबात हेड नाही. बाकी सगळीकडे कुठे 1 हेड आहे, कुठे 2 हेड आहेत, कुठे 3 हेड आहेत. पण इथं एक पण हेड नाहीये. कुठं? या ठिकाणी. मग ते टी लिहायचं. टी. मग मला सांगा इथे नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आला? 1. एकटाच आहे म्हणून नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. आता इव्हेंट तिसरी. इव्हेंट सी. इव्हेंट सी. इव्हेंट सी मध्ये मला काय दिलंय बाबा? टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. सेकंड कॉइन. मला काय पाहिजे? सेकंड कॉइनवर हेड पाहिजे. इथं सेकंड कॉइनवर हेड आहे. इथं सेकंड कॉइनवर हेड आहे. इथे नाहीये. इथं सेकंड कॉइन वरती हेड आहे आणि इथे पण सेकंड कॉइन वरती हेड आहे. या 4 ठिकाणी सेकंड कॉइन वरती म्हणजे मिडलला हेड कुठं कुठे आहे ते आपल्याला म्हटलं होतं. मग सी इज इक्वल टू H-H-H पुढे H-H-T त्याच्यानंतर T-H-H आणि T-H-T. तर अशा प्रकारे नंबर ऑफ सी इज इक्वल टू माझ्याकडे आले 4. 4. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असाही विचारला जाऊ शकतो, की सेकंडला टेल पाहिजे किंवा फर्स्ट टेल पाहिजे किंवा पहिला हेड पाहिजे. अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाईल. जसा प्रश्न आपल्याला विचारला जाईल त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न इथं जर आपण बघितलं 2 डिजिट नंबर आर फॉर्म. आता 2 डिजिट नंबर आपल्याला या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. तर या ठिकाणी फक्त 1च मिनिट आपण जरा वाट बघूयात. ओके. या ठिकाणी बघा इथं आता मला काय करायचंय 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा. आता हा प्रश्न खूप सोपा आहे तसं बघायला गेलं तर. आणि बऱ्याचदा येऊन गेलाय. 2 डिजिट नंबर आर फॉर्म. 2 डिजिट फॉर्म करायचा युजिंग डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपीटिंग द डिजिट. डिजिटचं रिपीटिंग नाही करायचं. आता याच्यापासून समजा तुम्ही 1 घेतला तर 1 पासून 10 बनेल. 11 पण बनू शकतो. 22 पण बनू शकतात तिथे. पण ते 11 आणि 22 नंबर आपल्याला घ्यायचे नाहीये. कारण रिपिटेशन अलाउड नाहीये म्हणून ते घ्यायचे नाही. जर रिपिटेशन अलाउ बोलला असतं तर घेतलं असतं. सध्या म्हणतात की बाबा रिपिटेशन अलाउड नाही मग ते घ्यायची आवश्यकता नाहीये. मग आता आपण पहिला सॅम्पल स्पेस बनवूयात. सॅम्पल स्पेस बनताना आपण 1 पासून सुरू करू. 1 च्या पुढे काय करा 0 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या. 1 च्या पुढे 0 घ्या, 2 घ्या, 1 3 घ्या, 1 4 घ्या, 1 5 घ्या. ओके. त्याच्यानंतर 2 पासून सुरुवात करा. 2 च्या पुढे 0 घ्या, 2 च्या पुढे 1 घ्या, 2 च्या पुढे 2 नाही घेऊ शकत. 2 च्या पुढे 3 घ्या, 2 च्या पुढे 4 घ्या आणि 2 च्या पुढे 5 घ्या.
आता 3 पासून सुरुवात, 3 च्या पुढे 0 घ्या, 3 च्या पुढे 1 घ्या, 3 च्या पुढे 2 घ्या, 3 च्या पुढे 3 घेऊ नका, 3 च्या पुढे 4 घ्या, 3 च्या पुढे 5 घ्या. आता 4 पासून सुरुवात करा, 4 च्या पुढे 0, 4 च्या पुढे 1, 4 च्या पुढे 2, 4 च्या पुढे 3, 4 च्या पुढे 4 घ्यायचे नाही, 4 च्या पुढे 5 घ्या. आता 5 पासून सुरुवात करा, 5 च्या पुढे 0, 5 च्या पुढे 1, 5 च्या पुढे 2, 5 च्या पुढे 3, 5 च्या पुढे 4 आणि 5 च्या पुढे 5 घ्यायचे नाहीयेत. म्हणजे इथं नंबर ऑफ एस इज इक्वल टू काय आलं बाबा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आणि 5 झाले 25. म्हणजे नंबर ऑफ एस माझ्याकडे आलेले आहे 25. आता मला ज्या इव्हेंट आहेत तर त्या इव्हेंट आता नीट समजून घ्यायच्यात, काय काय इव्हेंट आहे. तर आपण इथून सुरुवात करू. चला इथून इव्हेंट ए. इव्हेंट ए काय बघा, इव्हेंट ए आपल्याला दिलेली आहे की द नंबर फॉर्म इज इवन. द नंबर फॉर्म इज इवन. इवन नंबर बनला पाहिजे. इवन नंबर म्हणजे ज्या नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो असा. आता इवन नंबर कुठले? 10 इवन आहे, 12 इवन आहे, 20 इवन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 20 नंतर 30 इवन आहे, 32 इवन आहे, 34 इवन आहे. त्याच्यानंतर 24 हा एक इवन नंबर आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर 40 इवन नंबर आहे, 42 इवन नंबर आहे. त्याच्यानंतर 50 इवन नंबर आहे, 52 इवन नंबर आहे, 54 इवन नंबर आहे. म्हणजे असे नंबर ज्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, असे हे सगळे इवन नंबर. बघा इवन नंबर काय काय बाबा, मग हे सगळे लिहून काढायचे. ए इज इक्वल टू सगळे नंबर लिहून काढा. 10 आला, बघा 10 आला, त्या 10 नंतर आपल्याकडे आलेले 12, 10 आला, 10 नंतर 12 आला, 12 नंतर आपल्याकडे 20 आला, 20 नंतर 24 आला, 24 नंतर 30 आला, 30 नंतर आपल्याकडे 32 आला, 32 नंतर आपल्याकडे 34 आलाय, 34 नंतर आपल्याकडे आले 40 आले, 40 नंतर आले 42 आले, 42 नंतर आपल्याकडे 50 आला, 50 नंतर आपल्याकडे 52 आला आणि 54 आला. म्हणजे नंबर ऑफ एस किती आलं बाबा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपल्याकडे 12 आला. बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा एक प्रश्न घेऊ शकतो, म्हणजे हा इव्हेंट लिहू शकतो. इव्हेंट ए नंतर आपल्याकडे इव्हेंट बी बघा काय, इव्हेंट बी. इव्हेंट बी काय बाबा, इव्हेंट बी आहे द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. कुठला नंबर पाहिजे, डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे नंबर जो मला मिळणार आहे त्याला मी 3 ने डिवाइड करू शकतो असा नंबर पाहिजे मला, 3 च्या टेबल मधला नंबर. आता 3 च्या टेबल मध्ये काय येतात बघा, 12 ला 3 ने डिवाइड करू शकतो, 15 3 च्या टेबल मध्ये येतात, 21 ला 3 ने डिवाइड करू शकतो, 24 ला 3 ने तुम्ही डिवाइड करू शकताय, 30 ला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकताय, 30 नंतर तुम्ही 42 ला 3 ने डिवाइड करू शकताय, 45 ला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकताय, 51 ला 3 ने डिवाइड करू शकताय आणि 54 ला 3 ने डिवाइड करू शकता. तर 3 च्या टेबलमध्ये येणारे हे सगळे नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. बघा काय आहे बाबा, पहिला नंबर आला 12, 12 नंतर आला 15, 15 नंतर आला 21 24, ओके 21 आणि 24 आला. त्याच्यानंतर 30 आहे आणि 30 नंतर मग डायरेक्ट 42 आहे. 30 आहे, 30 नंतर 42 आणि 45 आहे. बघा 42 आणि 45 दोघांना आपण 3 ने डिवाइड करू शकतो. त्याच्यानंतर 50 ला 3 ने डिवाइड करू शकतो आणि 54 ला 3 ने डिवाइड करू शकतो. 50 आणि 54 झालं. मग नंबर ऑफ बी किती झालं बाबा आपल्याकडं, इथे नंबर ऑफ बी 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 9 झालं. आता तिसरी जी इव्हेंट आहे, आपण प्रत्येक टाईपचा एक एक एक्झाम्पल घेतोय, थोडासा वेळ लागेल आजच्या चर्चेला, पण इम्पॉर्टंट आहे, सगळे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. आता इव्हेंट सी बघा, इव्हेंट सी माझ्याकडे काय, तर नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. नंबर काय बाबा, ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50. नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठा नंबर काय बाबा, सी इज इक्वल टू 50 पेक्षा मोठा नंबर काय, 51 52 53 54. आपल्याकडे 51 52 53 आणि 54. म्हणजे नंबर ऑफ सी इज इक्वल टू आपल्याकडे किती आले, 4 आले. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इथं रिपिटेशन नॉट अलाउड दिलं होतं, म्हणून आपण या ठिकाणी 11 22 असे नंबर नाही घेतले. कधी कधी प्रश्न असा येऊ शकतो की रिपिटेशन अलाउ असेल तर आपल्याला ते 11 22 हे नंबर आपण घेऊ शकतो. आता पुढचा बघा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे बघा, इथे बघा काय दिले, फॉर 3 मेन अँड 2 विमेन. आपल्याकडे काय 3 मेन आहेत आणि 2 विमेन आहे. बघा मेन किती, वुमेन आहेत. मेन किती बाबा
M1 आणि M2 असे टूच आहेत. 3 आहेत 3. M1, M2 आणि M3 3 मेन आहेत. आणि वुमेनचा जर विचार केला, वुमेन आपल्याकडे बघा W1 आणि W2 दोन वुमेन आहेत. एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन. तर यांच्यामधून काय करायचे? दोघांचीच एक कमिटी बनवायची. दोघांची मग तुम्ही M1 M2 ची बनवा, M2 M3 ची बनवा, W1 W2 ची बनवा, M3 W2 अशा बऱ्याच कमिटी इथं बनतील. ती फॉर्म करायचे आणि ती फॉर्म केल्यानंतर मग आपल्याला ह्या काही इव्हेंट आपल्याला बनवायच्या आहेत, लिहायच्या आहेत. अगोदर ही कमिटी फॉर्म करताना सॅम्पल स्पेस आपण तयार करू. मग सॅम्पल स्पेस तयार करताना एक ट्रिक लक्षात घ्या. अशा प्रकारे कमिटी वगैरे आली दोघा जणांची. तर पहिलं आपण काय करू? M1 पासून सुरुवात करू. M1 च्या सगळ्यांसोबत जोड्या लावू बघा. जसं की M1 आणि M2 बरोबर. M1 च्या पुढे M1 M2 किंवा M1 आणि M3 ही एक जोडी बनेल किंवा M1 आणि W1, M1 आणि W1 ही एक जोडी बनेल किंवा M1 आणि W2, M1 आणि W2 ही जोडी बनेल. झालं. त्याच्यानंतर आता M2 पासून सुरुवात करा. M1 झालं. आता M2 ला गाळ्यात घ्या. M2 पासून फक्त पुढे जायचं, मागे जायचं नाही. कारण M2 आणि M1 ची जोडी ऑलरेडी मागे झालेली असते. तर पुढे जायचं. M2 M3, M2 आणि M3 ची जोडी बनली. त्याच्यानंतर M2 आणि W1 ची जोडी बनली. त्याच्यानंतर M2 आणि W2 ची जोडी बनली. ओके. M2 M3, M2 W1, M2 W2 ची जोडी बनली. झालं. त्याच्यानंतर आता M3 पासून सुरुवात करा. M3 पासून पुढे जा. बघा M3 आणि त्याच्या पुढे W1 ही जोडी बनली. त्याच्यानंतर M3 आणि W2 ही जोडी बनली. झालं. आता W1 पासून सुरुवात करा. चला W1 पासून W2 पर्यंत जा. W1 आणि त्याच्या पुढे राहिला W2. W1 आणि W2 ही एकच जोडी बनली. त्याच्या पुढे जाता येणार नाही. आणि W2 च्या पण पुढे काय जाता येणार नाही. त्यामुळे इथंच थांबायचं आणि नंबर ऑफ एस बरोबर लिहायचं 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10. नंबर ऑफ एस इज इक्वल टू माझ्याकडे आलेले आहेत 10. आता ज्या काही इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा याच्यातली इव्हेंट बघा. पहिली जी इव्हेंट आहे, पहिली इव्हेंट ए आपण या ठिकाणी म्हणूयात की बाबा द मस्ट बी ऍटलिस्ट वन वुमेन मेंबर. काय सांगितलं बाबा? ऍटलिस्ट वन वुमेन मेंबर. वन वुमेन. ऍटलिस्ट वन वुमेन. मित्रांनो एक तरी वुमेन पाहिजेच. असं नाही पाहिजे की दोन्ही मेन आले, एक तरी वुमेन पाहिजे. याचा अर्थ काय? मी तुम्हाला म्हटलं ऍटलिस्ट वन म्हटलं ना तर त्याच्या वरती किती चालेल? खाली नको. 0 वुमेन नको. 2 वुमेन चालतील. M1 M2 एक पण वुमेन नाही, चालणार नाही. M1 M3 एक पण वुमेन नाही, चालणार नाही. इथे चालेल. M1 W1 इथं वुमेन आहे. इथे एक वुमेन आहे. इथं M1 M2 M3 वुमेन नाहीये, नाही चालणार. इथे एक वुमेन आहे. इथे एक वुमेन आहे. इथे एक वुमेन आहे. इथे वुमेन आहे. इथे वुमेन आहे. तर जिथं जिथं वुमेन आहे त्यांना सगळ्यांना लिहून घ्या आणि एज इज इक्वल टू आपल्याकडे काय होईल? बघा M1 W1, M1 W1. त्याच्यानंतर M1 W2 झालं. त्याच्यानंतर M2 W1, M2 W2, M2 W1 आणि M2 W2 झालं. त्याच्यानंतर बाबा M3 W1, M3 W1 आणि M3 W2 झालं. आणि त्याच्यानंतर W1 W2, W1 आणि W2. आता मला सांगायचं नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आले? 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7 आलेले आहे. आता याची प्रोबॅबिलिटी नाही सांगितली. प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड काही क्वेश्चन आहेत ते आपण सगळे नंतर बघणार आहोत. अगोदर आपण जो प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघतोय. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला घ्यायचे. आता दुसरी बघा इव्हेंट बी. तुम्हाला या अगोदर इव्हेंट वगैरे नीट समजल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजे, सॅम्पल स्पेस तुम्हाला काढता आला पाहिजे. तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आरामात जमेल. इथं काय? वन मॅन वन वुमेन कमिटी टू बी फॉर्म. आता ह्या याच्यामध्ये काय पाहिजे? एक मेन आणि एक वुमेन पाहिजे. म्हणजे डोक्याला ताप नको. एक मेन आणि एक वुमेन पाहिजे आपल्या कमिटीमध्ये. म्हणजे 2 वुमेन घेतला तर मेनला त्रास होईल. 2 मेन घेतले की वुमेनला त्रास होईल. राग यायचा, बाबा आम्हाला का नाही घेतला. मग एक मेन आणि एक वुमेन घेऊन टाका. डोक्याला ताप नाही. तर वन मेन वन वुमेन कुठं बाबा? इथं 2 मेन आहे, इथं 2 मेन आहे, चालणार नाही. इथं बघा इथे मेन वुमेन आहे, 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 इथं 2 वुमेन आहे, चालणार नाही. म्हणजे एक मेन आणि एक वुमेन वाला घ्या. मग इथं वाटलंच तर लिहा. पहिली गोष्ट हे की वन मेन वन वुमेन. वन मेन अँड वन वुमेन. ओके. वुमेन. वन मेन वन वुमेन कमिटी टू बी फॉर्म. ठीक आहे. मी शॉर्टकट मध्ये हे सॅम्पल स्पेस हे लिहितोय सगळ्या हे, पण तुम्ही डिटेल मध्ये लिहायचं परीक्षेला. बी इज इक्वल टू. मग आता हे सगळं लिहू. बाबा M1 W1 त्याच्यानंतर M1 W2 हे सगळं जे रेड केलेले मी इथे लिहून टाकतोय.
मला पाठ आहे त्याच्यामुळे मी फटाफट लिहितोय. M2W1, M2W2, ओके. त्याच्यानंतर M3W1 आणि M3W2. चला या सगळ्यांना या ठिकाणी आपण लिहून घेतलं. म्हणजे किती झालं? नंबर ऑफ बी इज इक्वल टू आपल्याकडे काय झालेलं आहे? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी इज इक्वल टू आपल्याकडे आले आता 6 आले. आता तिसरी जी इव्हेंट आहे, इव्हेंट सी. इव्हेंट सी मध्ये काय म्हटलंय की देअर शुड बी नॉट अ वुमेन मेंबर. वुमेन मेंबरच नकोय. बापरे, वुमेन मेंबरच नकोय. कुठं वुमेन मेंबर नाही बघा. इथे एक पण वुमेन नाहीये, इथे एक पण वुमेन नाहीये आणि इथे एक पण वुमेन नाहीये. बाकी सगळीकडे एक तरी वुमेन आहे. कुठे एक आहे, कुठे दोन आहे, पण या 3 ठिकाणी वुमेन नाहीये. मग आता इथं आपण वाटलं तर लिहू पहिलं हे की देअर शुड नॉट बी, देअर शुड नॉट बी वुमेन, अ वुमेन मेंबर, अ वुमेन मेंबर. ठीक आहे, वुमेन नकोच आपल्याकडे. मग आता हे लिहा, टी इज इक्वल टू त्या तिघांना लिहा, M1 M2 M1 M3 M2 M3. बघा, M1 M2 M1 M3 आणि M2 M3 म्हणजे नंबर ऑफ सी इज इक्वल टू आपल्याकडे आलं 1 2 3 झालं. तर असं आपल्याला या सगळ्या इव्हेंट्स लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे सॅम्पल स्पेस तुम्हाला बनवावा लागतो काही ठिकाणी. जसं की तुम्हाला 1 कॉइन टॉस केल्यावरती तो सॅम्पल स्पेस पाठ करायचा आहे. पण इथं पाठ करून चालणार नाही. इथं आपल्याला सॅम्पल स्पेस क्रिएट करावा लागतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. सॅम्पल स्पेस क्रिएट करता आलं पाहिजे. चला पुढे जाऊयात. पुढे बघा. पुढचा क्वेश्चन, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रो सायमल्टेनियसली. एक कॉइन आणि एक डाय जर का सायमल्टेनियसली थ्रो केला तर आपल्याला काय मिळेल? तर या प्रकारचा एक आपण सॅम्पल स्पेस मागे बघितला होता. पण आता सॅम्पल स्पेस सोबत आपल्याला इथं क्वेश्चन आलेला आहे. बघा, 1 डाय आणि 1 कॉइन जर टॉस केला तर सॅम्पल स्पेस काय मिळेल? मगाशी आपण सगळ्यात अगोदर बघितलेला आहे. डाय वरती काय असतात? 1 2 3 4 5 6 आकडे असतात आणि कॉइन वरती काय असतो? हेड आणि टेल असतो. ओके, समजा 1 कॉइन जर मी टॉस केला तर मला हेड मिळेल आणि त्या कॉइन सोबत जर का मी डाय सुद्धा थ्रो केला तर मला त्या डाय वरती 1 2 3 4 5 6 असे आकडे मिळतात. जसं की मग हेड सोबत 1 मिळू शकतो, हेड सोबत 2 मिळू शकतो, हेड किंवा 3 मिळू शकतो, हेड किंवा 4 मिळू शकतो, हेड किंवा 5 मिळू शकतो आणि हेड किंवा 6 मिळू शकतो. ठीक आहे, किंवा असं होईल तुमच्या कॉइन वरती टी मिळेल आणि तुमच्या डाय वरती 1 मिळू शकतो, कॉइन वरती टी डाय वरती 2 मिळू शकतो, कॉइन वरती टेल डाय वरती 3 मिळू शकतो, कॉइन वरती टेल डाय वरती 4 मिळू शकतो, कॉइन वर टेल डाय वरती 5 मिळू शकतो किंवा टी आणि 6 मिळू शकतो. तर इतक्या सगळ्या प्रॉबिलिटी आहेत. म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपल्याकडे आलं 12. तर हे सगळं 12 असते यांची सम. ठीक आहे, आता याच्या ज्या काही इव्हेंट्स आहेत त्या बघा काय आहेत. तर यातली पहिली जी इव्हेंट आहे आपल्याकडे, पहिली इव्हेंट बघा, इव्हेंट ए आपल्याला दिलेली आहे की टू गेट हेड अँड ऑड नंबर. काय बाबा, हेड आणि ऑड नंबर पाहिजे मला. टू गेट हेड अँड ऑड नंबर. ओके, मला हेड पाहिजे. हेड कुठे? वरती. वरती हे 6 जण आहेत, ते हेड आहेत. त्याच्यासोबत ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे असा नंबर ज्याला 2 ने डिवाइड नाही करू शकत. मग ऑड नंबर काय? 1, त्याच्यानंतर 3 आणि 5. म्हणजे हे तिघ जण या ठिकाणी येतील जिथे हेड आणि ऑड नंबर आहे. बघा, ए इज इक्वल टू हेड आणि ऑड नंबर म्हणजे हेड 1, हेड आणि 2 आणि हेड आणि 3, त्याचबरोबर हेड आणि 5. हे झाले ऑड नंबर 1 3 आणि 5 म्हणजे H1 H3 H5. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती झालं बाबा? 1 2 3. संपला विषय. ओके, आता दुसरी जी इव्हेंट आहे ती बघा काय? इव्हेंट बी. तिला आपण म्हणू इव्हेंट बी. इव्हेंट बी आपल्याकडे आहे टू गेट हेड ऑर टेल अँड इवन नंबर. हेड बघा, हेड ऑर टेल अँड इवन नंबर. इवन नंबर प्रश्न समजून घ्या. हेड ऑर टेल, हेड पडला तरी चालेल, टेल पडला तरी चालेल, पण मला इवन नंबर पाहिजे. इवन नंबर म्हणजे असा नंबर जो 2 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे इवन नंबर पाहिजे. हेड आला तरी चालेल, टेल आला तरी चालेल, पण इवन नंबर पाहिजे. मग इवन नंबर 2 च्या टेबलमध्ये बघा, हा एक आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, 6 आहे आणि इथं 6 आहे. ठीक आहे, हे सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर इथे बघा, H2, त्याच्यानंतर H4, हे सगळे लिहून घ्या आणि H6. त्याचबरोबर T2, T4 आणि T6 हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू माझ्याकडे किती आला? 1 2 3 4. संपला विषय. 1 2 3 4 5 6 आले, झाला विषय. एकदम सिंपल आहे. इवन नंबर आणि त्याचबरोबर हेड किंवा टेल
मग असा आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तिसरा जो आपल्याकडे आहे इव्हेंट सी. इव्हेंट सी म्हणजे काय? नंबर ऑफ अन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन कॉइन. बघा, नंबर इज ग्रेटर दॅन 7 ग्रेटर दॅन 7 अँड टेल. आता मला सांगा, ग्रेटर दॅन 7 पेक्षा मोठा नंबर इथं कुठं आहे का? नाहीच. टेल तर आहे, पण 7 पेक्षा मोठा नंबर नाहीच आहे, म्हणून इथं काहीच नाही येणार. सो देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू तुम्हाला मिळेल 0. तर असा आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. एकंदरीत आपण असे क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रकारचा सॅम्पल स्पेस येईल असे आपण क्वेश्चन बघतो. म्हणजे प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आपल्या या रिव्हिजन मध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. बघा, पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे, आपल्याला बघा 2 कॉइन जर मी टॉस केले, मगाशी 3 कॉइनचा बघितला, 1 कॉइनचा पण सुरुवातीला मला वाटतं बघितला होता. आता 3 कॉइनचा आपण एक प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक टाईपचा आपला होतोय. 3 कॉइन 2 कॉइन्सचा आहे. आता इथे मला प्रोबॅबिलिटी करायची. बघा, प्रोबॅबिलिटी. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. आतापर्यंत आपण फक्त इव्हेंट कशा काढायच्या ते आपण बघितलं आणि नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी काढलं. पण आता प्रोबॅबिलिटी कशी काढायची हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. आता काय करू आपण? गेट इथं काय दिले? 2 कॉइन आर टॉस. जर मी 2 कॉइन टॉस केले तर मला काय मिळणार? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी असं काहीतरी मिळतं. म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू मला 4 मिळतं. 2 कॉइन जर मी टॉस केले तर. आता ज्या इव्हेंट दिलेल्या आहेत त्या इव्हेंटची मला काय करायची? प्रोबॅबिलिटी काढायची. आता त्याच्यातली इव्हेंट जी पहिली आहे तिला आपण इव्हेंट ए म्हणू. इव्हेंट ए. आता या इव्हेंट ए मध्ये काय दिलंय? गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. 1 हेड. 1 हेड. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड याचा अर्थ काय? की बाबा कमीत कमी एक तरी हेड पाहिजे. मगाशी म्हटलं ऍटलिस्ट म्हणजे त्याच्या खाली नको, त्याच्या वर पाहिजे तेवढे चालतील. कमीत कमी एक तरी हेड पाहिजे. 0 हेड नको, एक तरी हेड पाहिजे. मग 2 असले तरी चालतील. इथं 2 हेड चालतील, 1 हेड चालेल, 1 हेड चालेल. म्हणजे एवढे 3 जण तुम्हाला घेता येईल या ठिकाणी. मग इथं लिहायचं, इव्हेंट ए मध्ये आपल्याकडे येईल एच एच, एच टी आणि टी एच एवढं या ठिकाणी आलं. एच टी आणि टी एच आपल्याकडे आलेलं आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 to 3. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. पण आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी काढायचं सूत्र काय बाबा? पी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 3 आणि नंबर ऑफ एस ची व्हॅल्यू किती आहे बाबा? 4 आहे. संपला विषय. अशी प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. आता इव्हेंट बी. इव्हेंट बी. इव्हेंट बी मध्ये काय सांगितलंय? गेटिंग नो हेड. बाबा हेडच नको, डोक्याला ताप नको. गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड. हेडच नकोय. मग असं कुठल्या ठिकाणी की बाबा जिथे हेडच नाहीये? बघा इथं टी टी या ठिकाणी हेड नाहीये, बाकी सगळीकडे हेड आहे. मग इथं लिहायचं फक्त टी आणि टी. सो देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू माझ्याकडे एकच येईल. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. जशी नंबर ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी काढली होती तशी बी ची काढायची. कशी काढायची? पी ऑफ बी इज इक्वल टू फॉर्म्युला नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी काय बाबा? 1 आहे. लिहून टाका 1. आणि नंबर ऑफ एस किती बाबा? आपल्याकडे 4 आहे, म्हणजे 1/4. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता पुढचा. आता आपण प्रोबॅबिलिटी कशी काढतोय ते आपण बघतोय. आता जरा वेगवेगळे प्रश्न आपण बघूयात. आता बघा, या प्रकारचा एक प्रश्न आपल्याकडे येतो. देअर आर 15 तिकीट इन अ बॉक्स. एका बॉक्स मध्ये 15 तिकीट्स आहेत. 15 तिकीट्स आहेत. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. प्रत्येकावरती नंबर आहे. 1 पासून 15 पर्यंतचे नंबर आहे. कोणावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे नंबर आहेत. मग सॅम्पल स्पेस काय होणार आहे बाबा या ठिकाणी? 1 पासून 15 पर्यंतचे नंबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 1 to 15 पर्यंतचे नंबर आणि नंबर ऑफ एस इज इक्वल टू आपल्याकडे येणार आहे 15. ठीक आहे. एवढा झाला विषय. आता पुढचा पॉइंट आहे इव्हेंट आहे. आता याच्यामधून जर का मला एक तिकीट जर मी काढला, ओके, रॅन्डमली, तर मला काय मिळते? पहिली जी इव्हेंट मिळते, पहिली इव्हेंट जिला आपण ए म्हणू, इव्हेंट ए, की शो अॅन इवन नंबर. नंबर शो अॅन इवन नंबर. इवन नंबर. आता इवन नंबर येण्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. आता मला सांगा याच्यातले इवन नंबर. इवन नंबर म्हणजे 2 च्या टेबल मधले नंबर. आता याच्यातले 2 च्या टेबल मधले नंबर कुठले? जरा सरळ काढतो. शोज अॅन इवन नंबर.
इवन नंबर म्हणजे 2 च्या टेबल मध्ये बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 10, 12, 14 हे इवन नंबर. 16 पण इवन नंबर येतोय, पण तो याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये आहेत तेच नंबर लिहायचे. मग आपण ए मध्ये काय लिहिलं बाबा? 2, 4 हे सगळे लिहा. 6, 8, 10, 12 आणि 14. म्हणजे माझ्याकडे नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय आला? नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे 7 आहे. इथे पण चेक करा 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए 7 आला. आता याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. बरोबर, प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला. नंबर ऑफ ए 7 आहे, मग नंबर ऑफ एच्या जागेवर 7 लिहा आणि नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15 आहे, मग इथे लिहून टाका 15. संपला विषय मित्रांनो, झाला. आता इव्हेंट बी. इव्हेंट ए नंतर आता इव्हेंट बी कडे आपण वळूयात. इव्हेंट बी काय? शो अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5. 5 च्या टेबल मधला नंबर बघा. मल्टिपल ऑफ 5. मला सांगा इथे 5 च्या टेबल मधले नंबर कुठले जे 5 च्या टेबल मध्ये बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. हे तीनच नंबर येतील. 5 10 आणि 15. मग इथं माझ्याकडे येईल फक्त 5 येईल, 10 येईल, 15 येईल. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3 येईल. ठीक आहे. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ बी. पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती बाबा? 3 आलाय आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एस किती? 15 आहे. नंबर ऑफ एस आपल्याकडे 15 आहे. 3 अपॉन 15 किती? 3 1 जा 3, 3 5 जा 15, 1 अपॉन 5 झाला आन्सर. अशा प्रकारे आता इथं बाकी पण काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंबर इज मल्टिपल ऑफ 3, नंबर इज मल्टिपल ऑफ 4, नंबर इज ग्रेटर दॅन 10, नंबर इज ग्रेटर दॅन 15. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला इव्हेंट दिला जाईल. त्या प्रत्येक इव्हेंटला लिहून त्याची प्रोबॅबिलिटी अशा प्रकारे आपल्याला काढता आली पाहिजे. तर याच्यामध्ये असंख्य प्रश्न तयार होऊ शकतात. किंवा नंबर इज किंवा नंबर इज बाबा तुमचे जे प्राईम नंबर आहे असं सुद्धा येऊ शकतं. प्राईम नंबर असेल तर ते काढा. हा, आता बघा हे जे काही प्रश्न आहेत, आता हे सगळे प्रश्न जे तुमचे प्रॉब्लेम सेट मधले काही प्रश्न आहेत बघा. यात काय दिलंय? अ बॉक्स कंटेन 5 रेड 8 ब्ल्यू 3 ग्रीन पेन. बॉक्स मध्ये बघा 5 रेड पेन आहेत, 3 ब्ल्यू पेन आहेत आणि 8 ब्ल्यू पेन आहेत आणि 3 ग्रीन पेन आहेत. तर ऋतुजा वांट टू पिक अ पेन ऍट रॅन्डम. ऋतुजाला याच्यातला एक पेन घ्यायचा आहे. तर आपल्याला व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्ल्यू. पेन ब्ल्यू येण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. पहिली गोष्ट बघा, रेड पेन. रेड पेन किती बाबा? रेड पेन्स बघा. रेड पेन्स R1, R2, R3, R4, R5. 5 आहेत म्हणून R5 पर्यंत. ब्ल्यू पेन. ब्ल्यू पेन्स जर तुम्ही बघितलं तर ब्ल्यू पेन्स किती बाबा? B1, B2, B3, B4, B5, B6, B7 आणि B8. आणि तिसरं आपल्याकडे ग्रीन पेन आहेत. ग्रीन पेन्सचा जर विचार केला तर ते ग्रीन पेन्स आपल्याकडे काय बाबा? G1, G2, G3 तीनच आहे म्हणून. आता याचा सॅम्पल स्पेस पहिला काढा. सॅम्पल स्पेस मध्ये सगळे पेन येणार आहेत. ग्रीन, ब्ल्यू, रेड सगळे पेन येतील. मग लिहून टाका बाबा रेड पेन सगळे सॅम्पल स्पेस मध्ये. R1, R2, R3, R4, R5 त्याच्यानंतर B1, B2, B3, B4, B5 त्याच्यानंतर B6, B7, B8 त्याच्यानंतर G1, G2, G3 सगळीकडे कॉमा द्या. आता नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आपल्याकडे 16 झाले. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 16. आता जी काही इव्हेंट आहे, सॅम्पल स्पेस वगैरे लिहिला व्यवस्थित. आता इव्हेंट काय आहे ती बघा. इव्हेंट तिला आपण ए म्हणा. काय इव्हेंट आहे? द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. द प्लेन इज ब्ल्यू. टू पिक अ पेन ऍट रॅन्डम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्ल्यू. द पेन इज ब्ल्यू. इथे लिहू द पेन इज ब्ल्यू. आपल्याला जो पेन मिळणार आहे तो ब्ल्यू असण्याची प्रोबॅबिलिटी विचारली. मग आता ए मध्ये काय येणार? तर याच्यामध्ये ब्ल्यू पेन कुठे आहेत? ब्ल्यू पेन कुठले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे ब्ल्यू आहेत. मग यांना आपण इथे लिहू शकतो. गेटिंग ब्ल्यू पेन असं लिहा तिथे. गेटिंग ब्ल्यू पेन लिहावरती बघा. B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8 आणि नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती झालं? 8 झालं. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 8. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची मित्रा.
प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला काय बाबा, पी ऑफ ए. पी ऑफ ए काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती 8 आहे, अपॉन नंबर ऑफ एस किती बाबा आपल्याकडे 16 आहे, इथे लिहिलं 16. 8 1 जा 8, 8 2 जा 16, आन्सर आलं 1/2, विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सिंपल प्रश्न आहे. जर तुम्हाला विचारलं असतं की बाबा रेड पेन मिळण्याची प्रोबॅबिलिटी काढा, मग R1 R2 R3 R4 R5 असं येऊ शकतं, किंवा ग्रीन पेन असण्याची प्रोबॅबिलिटी काढा, कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, पुढचा एक क्वेश्चन आपण बघू या ठिकाणी. बलून वाला सेम क्वेश्चन आहे, असाच आहे. मगाशी पेन होते, आता बलून येतात, कधी कधी चॉकलेट येतील. बघा, पेनच्या ऐवजी कधी कधी फुगे येतील, बलून येतील, चॉकलेट्स येतील, किंवा कार्ड्स येतील, काही येऊ शकतं. बघा लक्षात घ्या, किंवा कॅप येतील, काय पण येईल. बघा, अ बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू 4 ग्रीन बलून्स. ही वॉन्ट टू चूज वन ऑफ देम ऍट रॅन्डम टू गिव्ह इट टू प्रणाली. तर त्याच्याकडे जे काही बलून आहे त्याच्यातला एक बलून प्रणालीला द्यायचा आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द इव्हेंट दॅट प्रणाली गेट. आता यांची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची की बाबा प्रणालीला रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय, ब्ल्यू बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय, आणि ग्रीन बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर पहिली गोष्ट, रेड बलून जर तुम्ही म्हटलं, रेड बलून म्हणजे किती आहेत, 2 आहेत, R1 आणि R2 आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू बलून काय बाबा, B1 आणि B2 आहे, आणि B3 आहे, 3 आहेत. आणि त्याच्यानंतर ग्रीन बलून किती आहेत बाबा आपल्याकडे, ग्रीन बलून्स आपल्याकडे किती, 4 आहेत, म्हणून G1 G2 G3 आणि G4. आता सॅम्पल स्पेस या ठिकाणी काय असणार, या सगळ्यांना लिहायचं. R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4 झालं. मग नंबर ऑफ एस इज इक्वल टू माझ्याकडे आला 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 9. आता या सगळ्या इव्हेंट आहेत, या सगळ्या इव्हेंट आपण या ठिकाणी बघूयात. इव्हेंट ए बघा, इव्हेंट ए काय बाबा, प्रणाली गेट्स अ रेड बलून. रेड बलून मी शॉर्टकट मध्ये लिहितोय, तुम्ही जरा पूर्ण वाक्यात लिहा. गेट्स रेड बलून, प्रणाली गेट्स रेड बलून, जागा कमी, वेळ कमी म्हणून. आता बघा या ठिकाणी रेड बलून कुठं कुठे येतात बघा. ए इज इक्वल टू, तर मला सांगा रेड बलून इथे कुठले कुठले आलेले आहेत. बघा, रेड बलून कुठं, R1 R2 या दोन ठिकाणीचे रेड बलून. इथे लिहायचं R1 R2. आता नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आलं, 1 आणि 2 झालं. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पी ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती, 2 आहे, आणि नंबर ऑफ एस किती आलाय आपल्याकडे, नंबर ऑफ एस आपल्याकडे 9 आलाय, म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी आली 2/9. संपला विषय, माझं उत्तर आलं 2/9 प्रोबॅबिलिटी आहे रेड बलून मिळण्याची. दुसरी इव्हेंट बी, दुसऱ्या इव्हेंटला आपण बी म्हणू. दुसरी इव्हेंट काय बाबा, प्रणाली गेट्स अ ब्ल्यू बलून. माहिती लिहायचं ब्ल्यू बलून. आता ब्ल्यू बलून मला सांगा इथं कुठले कुठले येतात. ब्ल्यू बलून बघा, बी जी आहे आपल्याकडे ब्ल्यू बलून कुठले कुठले आले बघा, B1 B2 आणि B3 हे 3 ब्ल्यू बलून आहेत, 3 आहेत आपल्याकडे. माहिती लिहायचं B1 B2 B3 आणि नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3. नंबर ऑफ बी इज इक्वल टू आपल्याकडे 3 आलाय. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती, 3, आणि नंबर ऑफ एस किती, 9. नंबर ऑफ एस आपल्याकडे 9 आहे. आता 3 1 जा 3, 3 3 जा 9. काय आला आन्सर बाबा, 1/3. म्हणजे तिला ब्ल्यू मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/3. आता तिसरा आहे ग्रीन बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी. इव्हेंट सी मध्ये काय, अ ग्रीन बलून. प्रणाली गेट्स अ ग्रीन बलून. आता ग्रीन बलून कुठं कुठे बाबा बघायचं, G1 G2 G3 G4 4 ठिकाणी आहेत, 4 आहेत. मग त्यांना लिहा बाबा, C इज इक्वल टू G1 G2 G3 आणि G4. म्हणजे नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती झालं बाबा, 1 2 3 4. आता नंबर ऑफ सी 4 आहे. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे पी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ सी 4 आहे आणि नंबर ऑफ एस आपल्याकडे 9 आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो.
बघा इथं बलूनच्या ऐवजी मी म्हटलं तुम्हाला पेन येऊ शकतात, कार्ड्स येऊ शकतात, पेन्सिल येऊ शकतात, गॉगल येऊ शकतात, ग्लासेस येऊ शकतात, काही येऊ शकतं. ठीक आहे. कप येऊ शकतात, की बाबा तिच्याकडं एखाद्या ठिकाणी 2 रेड कप आहेत, 3 ब्लू कप आहेत आणि 4 ग्रीन कप आहेत किंवा आकडे बदलू शकतात. 3 रेडच्या ऐवजी 4 रेड येतील, ब्लूच्या ऐवजी 5 ब्लू येतील, 4 ग्रीनच्या ऐवजी 2 ग्रीन बॉल्स येतील, बलून्स येतील. काही प्रश्न येऊ शकतात. बॉल्स सुद्धा असू शकतात. ओके. आपल्याला सोडवता आलं पाहिजे. सॅम्पल स्पेस तयार करता आला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. आता इथं डाय जो आहे आपल्याकडे आता डाय. 6 फेसेस ऑफ अ डायस आर. बघा सॅम्पल स्पेस तसं डाय जर आपण थ्रो करतो तर त्या डायला 6 फेस असतात आणि त्या डायवरती 1 2 3 4 5 6 असे आकडे असतात. पण त्या ह्या डायवरचे आकडे पुसून टाकलेले आहेत पूर्णपणे आणि त्या आकड्यांच्या ऐवजी ए बी सी डी ई ए असे आकडे लिहिले आहेत. म्हणजे ए 2 वेळा लिहिले. मग इथं सॅम्पल स्पेस काय असणार आहे? हा जो ए एकदा आहे त्याला आपण A1 म्हणू. दुसरा बी असू शकतो सॅम्पल स्पेस मध्ये बी आहे. तिसरा सी आहे. चौथा डी आहे. पाचवा ई आहे आणि परत एक आपल्याकडे A2 त्याला आपण A2 म्हणू अशा प्रकारे. म्हणजे हा झाला एक सॅम्पल स्पेस ज्याच्यामध्ये ए बी सी डी ई आणि परत ए असे लिहिलेलं आहे. आता याचा नंबर ऑफ एस किती झाला या ठिकाणी? नंबर ऑफ एस बघितलं तर 6 झाला. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. आता मला काय करायचं, ज्या इव्हेंट दिलेले आहेत त्यांची मला प्रोबॅबिलिटी काढायची. त्यातली पहिली इव्हेंट काय बाबा? आता हा डाय थ्रो केल्यानंतर त्याला आपण ए म्हणू पहिल्या इव्हेंटला. हा डाय जर मी ज्यावेळेस थ्रो करतो तेव्हा काय पडू शकतं? तर काय पडण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे बघा. ए अपीअर्स ऑन अप्पर फेस. बघा ए अपीअर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस वरती ए मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? ए मिळण्याची. तर बघा ती ए मिळण्याची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही विचारला तर ए किती ठिकाणी बघा A1 आणि A2 अशा दोन ठिकाणी ए येतो. A1 आणि A2 झालं. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू माझ्याकडे किती आलं बाबा? 2 आलं. 2 आहे. मग पी ऑफ ए. पी ऑफ ए काय बाबा? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे बाबा? 2 आहे. आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एस किती? 6 आलाय. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 1/3 ए मिळण्याची प्रोबॅबिलिटी असेल. त्याच्यानंतर पुढची एक इव्हेंट आहे, इव्हेंट बी तिला आपण म्हणू. इव्हेंट बी. इव्हेंट बी काय म्हटलंय? डी अपीअर्स ऑन अप्पर फेस. बघा डी अपीअर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस वरती डी आला पाहिजे बघा. बी इज इक्वल टू आता डी आला पाहिजे. डी काय बाबा? एकच येतंय. डी हा एकच आहे. मग इथं लिहा फक्त डी लिहा आणि देअरफॉर नंबर ऑफ फक्त डी लिहा आणि देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आला? एकच आकडा आला कारण डी एकच आहे. ओके. आता याची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 1 आहे. नंबर ऑफ एस किती बाबा? 6 आहे. तर 1/6 येईल. संपला विषय. आपल्याकडे 1/6 आलेला आहे. तर अशा प्रकारे किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ई अपियर ऑन अपर फेस किंवा वॉवेल्स असेल किंवा कॉन्सोनंट्स असेल अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया. समजा त्यांनी म्हटलं की बाबा वॉवेल्स आहेत बाबा. मग वॉवेल्स बघा ए आहे, ई आहे, ए आहे असे 3 आलं असतं आपल्याकडे. कॉन्सोनंट म्हटलं तरी 3 आलं असतं. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. अ बॉक्स कंटेन 30 तिकीट्स. एका बॉक्स मध्ये 30 तिकीट्स आहेत आपल्याकडे. बिअरिंग ओनली 1 नंबर फ्रॉम 1 टू 30 आणि त्याच्यावरती काय बाबा? एकच नंबर लिहिलाय 1 टू 30 पर्यंत. म्हणजे कशावरती 1 लिहिलाय, काही वरती 2 लिहिलाय, 3 4 5 6 7 8 असे नंबर लिहिलेले आहेत. 30 कार्ड वरती 1 टू 30 पर्यंतचे नंबर आहेत त्या सगळ्या तिकीट्स वरती. इफ वन तिकीट इज ड्रॉ ॲट अ रँडम, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट दॅट तिकीट ड्रॉ बिअर्स अन ऑड नंबर आणि कंप्लीट द स्क्वेअर नंबर हे नंबर असण्याची प्रोबॅबिलिटी. पहिली गोष्ट इथं सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 1 टू 30 पर्यंतचे नंबर आहेत तिकीटवरती. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 20 त्याच्यानंतर 24 25 26 27 28 29 आणि 30. अशा प्रकारे हे सगळे नंबर येतील आणि याला नंबर ऑफ एस इज इक्वल टू मी म्हणणार 30. आता या ज्या काही इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट आपण नीट समजून घेऊयात. बघा इव्हेंट काय दिल्यात? यातली पहिली जी इव्हेंट आहे, पहिली इव्हेंट, इव्हेंट ए तिला आपण म्हणू. इव्हेंट ए. इव्हेंट ए मध्ये काय म्हटलंय की बाबा एन ऑड नंबर. इथं ऑड नंबर मला मिळाला पाहिजे की बाबा एन ऑड नंबर.
ऑड नंबर म्हणजे काय, असा नंबर ज्याला मी 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 2 ने डिवाइड नाही करू शकत त्याला ऑड नंबर म्हणतात, ज्याला 2 ने नाही डिवाइड करू शकत. बघा 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, त्याच्यानंतर 27, 29 हे सगळे ऑड नंबर आहेत. मग या ऑड नंबरला आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. सगळे ऑड नंबर लिहू. ए इज इक्वल टू आपल्याकडे आलं 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29 हे ऑड नंबर झालं. आणि नंबर ऑफ ए इज इक्वल टू माझ्याकडे किती येईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15. आता याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ ए. पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए आपल्याकडे 15 आहे, माहिती याचं 15. आणि नंबर ऑफ ए एस किती आहे बाबा 30 आहे. 15 1 जा 15, 15 2 जा 30. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता इव्हेंट बी बघू. एकदम सिंपल आहे. इथं इव्हनच्या ऐवजी ऑड नंबरच्या ऐवजी इव्हन नंबर येऊ शकतो. मग 2च्या टेबल मधले नंबर लिहिले असते. इव्हेंट बी काय, अ कम्प्लीट स्क्वेअर नंबर, गेटिंग अ कम्प्लीट स्क्वेअर नंबर. कम्प्लीट स्क्वेअर नंबर. आता कम्प्लीट स्क्वेअर नंबर म्हणजे काय बाबा, बी इज इक्वल टू कम्प्लीट स्क्वेअर नंबर म्हणजे काय, जो नंबर कुठल्या ना कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर नंबर. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये बघा 1 चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर 4 येतो, 3 चा स्क्वेअर 9 येतो, 4 चा स्क्वेअर 16 येतो, 5 चा स्क्वेअर 25 येतो, 6 चा स्क्वेअर 36 याच्यामध्ये येणार नाहीये. तर हे सगळे कम्प्लीट स्क्वेअर नंबर आहे, कम्प्लीट स्क्वेअर नंबर. मग 1, 4, 3 चा स्क्वेअर 9, 16 आणि 25. म्हणजे माझ्याकडं नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आलं 1, 2, 3, 4, 5 आलं. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे पी ऑफ बी काढायचं आहे. पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ बी आपल्याकडे 5 आलेला आहे आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ एस आपल्याकडे 30 आहे. 5 अपॉन 30. बघा 5 1 जा 5, 5 6 जा 30, 1 अपॉन 6 आपल्याकडे आन्सर आला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, मी बाजूला लावतोय. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. येस मित्रांनो, चला पटापट घेऊन टाका स्क्रीनशॉट ज्यांना कोणाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊयात. बघा, यानंतर सुद्धा आपल्याकडे आणखी काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे, तर ते आपण थोडंसं बघून घेऊयात. बघा, आता हा एक क्वेश्चन बघा, एक क्वेश्चन, हा शेवटचा क्वेश्चन आहे आजच्या आपल्या चर्चेतला. इन अ गेम अ चान्स, गेम अ चान्स, चान्सची एक गेम आहे. अ स्पायनिंग एरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर. आपण बघा अशा प्रकारचा एरो तुम्ही फेकता, लांबून असा एरो, तो एरो फेकता ना, तो फेकल्यानंतर पिक्चर मध्ये बघितला असेल किंवा तुम्ही कुठेतरी बघितलं असेल ती गेम, हा एरो फेकला मी, तर तो फेकल्यानंतर इथं कुठेतरी लागणार आहे यांच्यापैकी. तर आपल्याला सांगितलंय की ती प्रोबॅबिलिटी काढायची 1 to 8 पर्यंतचे आकडे, तर याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची की कुठल्या आकड्यावर तो बाण लागेल. तर आता इथं सॅम्पल स्पेस मध्ये तुम्ही लिहू शकता एस इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एवढेच आकडे आहेत. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ एस किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8 आहे. आता ज्या काही इव्हेंट दिल्यात त्यांची आपण प्रोबॅबिलिटी काढूयात. बघा बरं का, पहिली इव्हेंट काय बाबा आपल्याकडं, ही इव्हेंट ए तिला आपण म्हणू. इव्हेंट ए काय म्हणते की 8. बघा बरं का, ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट 8. इट विल रेस्ट ॲट 8. रेस्ट ॲट 8. आता हा जो आहे इथं लिहू खाली रेस्ट ॲट 8. बरोबर, एरो विल रेस्ट ॲट 8. आता 8 वरती तो एरो येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते आपण काढू. मग ए इज इक्वल टू 8 किती आहे बाबा, इथे एकच आहे, म्हणजे इथे 8च लिहायचं. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू माझ्याकडे आला 1, एकटाच आहे म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1. आता याची प्रोबॅबिलिटी वाटलंच तर नंबर ऑफ ए खाली लिहितो, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ ए, ती काढायचा फॉर्म्युला काय बाबा, पी ऑफ ए काढायचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 1 आहे, नंबर ऑफ एस किती बाबा आपल्याकडे 8 आहे. 1 अपॉन 8. 8 येण्याची प्रोबॅबिलिटी 1 अपॉन 8. कुठलाही नंबर एक सिंगल येण्याची प्रोबॅबिलिटी तर 1 अपॉन 8च असणार आहे. पुढची इव्हेंट बघा,
इव्हेंट बी आपण या ठिकाणी म्हणू. इव्हेंट बी काय आपल्याकडे, अन ऑड नंबर. आता ऑड नंबर आला पाहिजे, अन ऑड नंबर. ऑड नंबर येण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार. आता ऑड नंबर कुठले बाबा, ज्या नंबरला आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत असे, 2 ने डिवाइड करू शकतो असे, 2 ने नाही डिवाइड करू शकत असे नंबर. ओके, ऑड नंबर कुठले बाबा, बघा 1 ऑड नंबर आहे, 3 ऑड नंबर आहे, 5 ऑड नंबर आहे, 7 ऑड नंबर आहे. तर हे ऑड नंबर आपण तिथे लिहू शकतो. फक्त ते ऑड नंबर लिहायचे, बाकी काही नाही करायचं. बी इज इक्वल टू 1, 3, 5 आणि 7. 9 पण आहे, पण तो 9 इथे येणार नाही. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1, 2, 3, 4. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 4 आहे आणि नंबर ऑफ एस किती 8 आहे, जे आपण इथं काढलंय. 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, 1/2 आली प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. तिसरा आपल्याकडे इव्हेंट आहे, इव्हेंट सी. इव्हेंट सी आपल्याकडे आहे की अ नंबर ग्रेटर दॅन 2. नंबर काय बाबा, ग्रेटर दॅन 2. आता मला सांगा 2 पेक्षा मोठा नंबर कुठला येतो. 2 पेक्षा मोठा नंबर बघा, 2 पेक्षा मोठा नंबर 3 4 5 6 7 8 हे सगळे 2 पेक्षा मोठे नंबर आहे. 3 4 5 6 7 8. देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती आला, 1 2 3 4 5 6 आला. ठीक आहे. आता याची प्रोबॅबिलिटी म्हणजे पी ऑफ सी इज इक्वल टू फॉर्म्युला नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. बरोबर, नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ सी किती 6 आहे आणि नंबर ऑफ एस किती 8 आहे आपल्याकडे. नंबर ऑफ एस 8 आहे. दोघे 2 च्या टेबल मध्ये येतात. 2 3 जा 6, 2 4 जा 8. आता एक शेवटची आपल्याकडे आहे इव्हेंट, तिला मी इथे लिहितो, आता जागा कमी पडत चालले, की अ नंबर लेस दॅन 8. अ नंबर लेस दॅन 9. बरं का, इव्हेंट सी, इव्हेंट डी म्हणा, नंबर लेस दॅन 9 शॉर्टकट मध्ये लिहितो. 9 पेक्षा लहान नंबर कोणता आहे. बघा, डी इज इक्वल टू 9 पेक्षा लहान नंबर सगळे 1 2 3 4 5 6 7 8 सगळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग नंबर ऑफ डी इज इक्वल टू किती, 8 आलं. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची म्हणजे पी ऑफ डी. पी ऑफ डी काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ डी 8 आहे, नंबर ऑफ एस पण 8 आहे, 8 अपॉन 8 1 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर याचबरोबर आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत की जे 3 किंवा 4 मार्काला विचारले जाऊ शकतात, ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ही चर्चा आपली हॉट्सच्या सिरीज मध्ये होईल. बघा, हा चॅप्टर झाल्यानंतर स्टॅटिस्टिक चॅप्टर होईल. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे आपला मॅथमॅटिक्सचा, त्याची एक रिव्हिजन होईल. त्याच्या प्रत्येक चॅप्टर वरती आपली रिव्हिजन होईल आणि ती एकदा झाली की ती झाल्यानंतर आपण हॉट्स प्रश्न, मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे सगळ्या चॅप्टरवरचे हॉट्स प्रश्न त्याचा एक लेक्चर घेणार आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे पण सगळ्या चॅप्टरचे हॉट प्रश्न त्याचा एक आपण लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही मोठे हॉट्स क्वेश्चन्स आहेत या चॅप्टर मधले पण कव्हर होतील. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.